बोलाप्रिय आहे ने बोलाप्रिय आहे ने बोलाप्रिय आहे. आणि प्रत्येकाला स्वीट मिळालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे सर्वांनी. भाज्या बनवल्या. हे जवळजवळ 500 किलो भाज्या आहे. असं एवढा मोठा मंडप ठेवलेला आहे आणि जागा सर्वांना मिळणार आहे. आणि हा किती माणसाचा भात आहे? 4,500-5,000. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं आमच्या भवानी मातेच्या मंदिरात वनभोजन असतं आणि वनभोजनच्या कार्यक्रमात पूर्ण अख्खा गाव सामील होतं आणि मिळून मिसळून हा सण साजरा केला जातो. तर तुम्हाला दाखवतो आणि याच्यामध्ये आणि हा हनुमंताचं मंदिर आहे आमचं. ही पालखी आहे. चल बाय पडतं. त्या बाजूने भवानी मातेचं मंदिर आहे, त्या बाजूला आणि बघा कंटिन्यू पब्लिक चालूच आहे. पूर्ण अख्ख्या गावाची पब्लिक इकडे येत राहते पाया पडण्यासाठी. आणि या बाजूला मागं पण बघा, त्या साईडनं पण येतं. आणि भवानी मातेची एक आमच्या गावातल्या भवानी मातेची एक खासियत आहे की ते नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी आहे भवानी माता. गावदेवी भवानी मातेचं मंदिर आहे पुढं आणि आज तिथं वनभोजन आहे आणि अख्खा गाव तिथं जेवण करण्यासाठी येते, म्हणजे प्रसाद म्हणून. आणि नक्कीच आणि आपले दादा पण आला, तिकडं पाया पडायला चालत वनभोजनला. आणि आता पुढं बघा, तर आता हा आमचा तला आहे गावाचा. आता आपण जवळजवळ पोहोचत आलोत मंदिराशी. आणि हा मंडप आहे. मंडपामध्ये जेवणाची व्यवस्था असते आतमध्ये. आता चला तुम्हाला दाखवते आतमध्ये. आता थोड्याच वेळात आरती पण चालू होणार आहे. स्वाहा भरपूर पब्लिक आलेले आहे. पूर्ण गाव आता आरतीसाठी हजर झालाय. चला कापूर लावून घ्या.
असं असं आणा गेला आणा टाकू हा बस टॅक्सी चला 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 थांबू नको इथं थांबू नको चला चला थांबू नको चला काय नाही चला बाय गर्दी झाली पूर्ण अख्खा गाव आलाय पाया पडण्यासाठी मित्रांनो आता आरती झाली आता वनभोजनाची सुरुवात झालेली आहे जेवणाला महाप्रसादाची सुरुवात आरतीनंतर भवानी माते ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत हा कार्यक्रम आहे बघा पुन्हा एकदा असते हलक्या पावलाने आतमध्ये जाताना आपल्याला दिसताय तुम्ही जर आमच्यासाठी एवढा मोठा मंडप ठेवलेला आहे आणि जागा सर्वांना मिळणार आहे
ग्राम असेल किंवा युट्यूब असेल ज्याच्या माध्यमातून अनेक व्हिडिओज आपण इंस्टा पेजवरती किंवा युट्यूबवरती पाहत असाल आणि ज्याच्या माध्यमातून खरोखरी हसण्याचं काम समाजाच्या घडीला आपण अनेक समाजाला गेलोय. अभिजित शिरकर यांचा विशेष संबंध व्यासपीठावर पाहायला मिळतो. खरं तर आज अक्षता शिरकर ते उपस्थित आहेत. आणि बघा टोपाची टोपा इथं ठेवली भाताची भरपूर डाळ आहे आणि इकडं भाजी आहे. आमचा निलेश भाई इकडं चायनीजचा धंदा सोडून इकडे डायरेक्ट आला. आज सुट्टी मारली त्यांनी खास आपले भवानी माताचे मंदिराचे वनभोजनसाठी. आणि भाजी आहे. किती अशा भाज्या बनवल्या? हे जवळजवळ 500 किलो भाज्या आहे. 500 किलो? 500 किलो सर्व भाज्या आहे. ही एक टोपान 500 किलो आहे की जास्त आहे? 500 किलो भाज्या होईल एका टोपात. 200-250 किलो भाज्या आहे. टोटल 500 किलो बनवलेली आहे. टोटल 500-600 किलो भाजी. 600 किलो. किती माणसं जेवतील अंदाजी? जवळजवळ 5-6 हजार माणसं. 5-6 हजार म्हणजे अख्खा गावासाठी आहे. आपली गावाची 5-6 हजार लोकसंख्या आहे. गावातले परगावातले लोक सर्वजण येतात. वनभोजन म्हणजे तसं वनभोजन आहे. पूर्ण अख्खा गाव उलटून येते या सणासाठी वनभोजनासाठी. आणि एकच दिवस हा वर्षातून येते आणि त्यासाठी पूर्ण अख्खा गाव यासाठी आणि अख्ख्या गावात कुठे चूल नाही पेटत आणि सर्व लोक इकडे येऊन आपला म्हणजे प्रसादाचा स्वाद घेतात. जे गावातले आचार्य आहेत ते 10 वाजता येऊन सकाळी 6 वाजता जातात. जाऊन जेवण बनवून देवीचे वनभोजन कार्यक्रम यांचे आपल्या ग्रामस्थांतर्फे आणि आभार आहे. आणि जे कोणी वस्तुरूपी देणगीर आहेत ते कोणी नाही म्हणत नाही, स्वतःहून आणतात. काय ते विचारतात आम्हाला की काय तुम्हाला देऊ आपल्या वनभोजन कार्यक्रमासाठी वस्तू. भात आणि काय पापड, लोणचा आणि स्वीट जिलेबी, लाडू, गुलाबजामुन गुलाबजाम भरपूर काही देणगी स्वरूपात भेटते. आणि पूर्ण अख्खा गावाचा सपोर्ट असतो या कार्यासाठी वनभोजनासाठी आणि अख्खा गाव इथं जेवण करण्यासाठी. आणि या दिवशी कधीच चूल पेटत नाही, कोणाच्याच घरी पेटत नाही. 5-6 हजार लोकांचं जेवण इथं बनते आणि सर्वजण येऊन इथं 6 हजार लोकांचा जेवण बनते आणि सर्व लोक इथं येऊन महाप्रसादाचा स्वाद घेतात आणि आई भवानी मातेचा दर्शन घेऊन. आणि इकडे बघा भात पूर्ण भरपूर पब्लिकसाठी भात इथं बनवलेला आहे. आणि हा किती माणसाचा भात आहे? 4,500-5,000 4,500-5,000 4,500 माणसांचा भात. आणि कधीपासून सुरुवात केली बनवायला? रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण झालं सर्व जेवण जेव्हापासून चालू आहे. हो. म्हणजे भरपूर मेहनत पण आहे मित्रांनो. जवळजवळ 30-40 माणसं जेवण बनवत होती. 30-40 माणसं जेवण रात्रभर बनवतात. रात्रभर बनवत होती. 30-40 माणसं होती. 30-40 माणसं जेवण बनवण्यासाठी रात्री 12 वाजल्यापासून स्टार्ट केलाय. तो आता किती वाजेपर्यंत झाला? सकाळी 5 वाजेपर्यंत. सकाळी 5 वाजता पूर्ण झालाय आणि त्यानंतर बाकीची तयारी लागली सर्व लोक. आणि तुम्हाला ते पाहायला मिळेल त्यावरती. आणि आई गावडीवरती निश्चितच सातत्याने माया राहिली आहे. तर निश्चितच मी पुन्हा आई गावडीसाठी प्रार्थना करत की तुमच्यावरती देखील गावडीचा हा प्रकाश सदैव असाच राहो. त्यानंतर सन्मान पराक्रम शेतकऱ्यांकडून कविताचे वनभोजन सोहळ्यासाठी रोज रुपये 200 रुपयाचा आर्थिक मदत आम्हाला लाभलेला आहे. चला महिलांकडे स्वीट वाटून घ्यायचं आहे. या इकडच्या साईडला खरंच. आणि प्रत्येकाला स्वीट मिळालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे सर्वांनी. आपल्याकडे भरपूर स्वीट आहे. चला जाऊन आला. उन्हामध्ये थांबू नका, सावलीमध्ये थांबा. भात वाटपाचं काम करायचं आहे. महिलांमध्ये भात वाढा. भाजी भात त्यांना जागा द्या. आपण त्यांना महाप्रसाद घेऊ द्या. नंतर आपण करूया. फक्त 10 मिनिटं लागतात एका पंक्तीला. जर 10 मिनिटं आपल्याला थांबायला लागले तर नंतर आपण तरुण मंडळीने बसा. आज मारताना खास माप मी आवर्जून नाव घेणार आहे की आनंदभाई अत्तामाले अर्थात सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी यांना माझी विनंती असेल की आपण आमच्या स्टेजवर यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान आर्थिक मान सन्मान म्हणता येणार नाही. हा भवानी मातेचा प्रसाद आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे.
तर आपण ताबडतोब यायचं अनंतनाथ माली. आणि इकडे बघा सुरत 2 वेळा जेवायला आलाय. मग अशी जेवलाच नाही रे. पाणी हे पाण्याची व्यवस्था करा इथं. पाणी पाहिजे. पाणी नमन करून हा कार्यक्रम पार पडावा एवढंच त्यांच्या वाणीतून आपण आता ऐकलेलं आहे. तर पुन्हा एकदा आम्ही पंडितजींचं हार्दिक स्वागत करतो आहोत. धन्यवाद. मातेच्या खरं तर संपूर्ण परिसरामध्ये एक मंगलमय वातावरण संचारित केलंय. अशा मात्र आपल्या सर्वांच्या वाटतं पंडितजींचा हा शुभ सन्मान खरं तर गावदेवी भवानी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरी दुसरी धरे साहेब यांच्या कविते शुभ असते. आपण पाहता मराठी संस्कृतीचा वस्त्रालंकार माईचे दर्शन आपण तिचं प्रत्येक पुष्पहार आणि तो तुमच्या मांगल्याचं प्रतीक निश्चितच धन्यवाद. श्री संत सोपानदेव सेवांकित श्री संत सोपानदास कुटुंबाला खळखळून हसवणारे खरोखर अभिजित शेखर आणि अक्षता शेखर आणि त्याच्यामध्ये आपण आता अभिजित शेखर खरोखर आपण दोघे जर असाल तर आपण समन्वय व्हायचा आहे. अक्षता शेखर आपण देखील असा तर आपण देखील या आता पाहिलं असेल खरोखर दोघे महोत्सव पुण्याच एकदा माझी वाढ. मित्रांनो आता मला पण भूक लागली आणि पंगत काही कमी होत नाही. कंटिन्यू चालूच आहे. भूक लागली आता मी जेवून घेते. आणि तुम्ही बघितलं असावं आमच्या गावातलं म्हणजे वनभोजन म्हणजे कोणत्या पद्धतीचं असतं आणि किती 5-6 हजार लोक जेवतात आणि अजूनपर्यंत बघा पब्लिक किती भरपूर येतच आहे कंटिन्यू. आता मी जेवून घेते आणि आमचा लंगोटे यार चला जेवायला या चाललो आम्ही. मी पहिला जेवून घेतलंय आणि बघा मोरका आहे आता चला मी जेवून घेतलं. आता जेवायला बसते आणि दोन घेतलंस काय रे. आणि पापडांच्या गोणीचे गोणी भरलेले आहेत बघा. आणि इकडं पूर्ण म्हणजे बालदी संपली काय संपली की भरून द्यायला इकडे 3 माणसं रेडी आहेत. बाकीची धारके झाले. धारके समजला नाही तर म्हणजे वाढणारं जे जेवण वाढतात ते धारके, त्याला धारके बोलतात गावठी भाषेमध्ये. यांना बोलतात धारके आणि वारणारा येत नाही त्यांना धारके बोलतात. आणि हे पण धारकेच आहेत. धारके ते तिकडे धारके झाले तुम्ही काय तर करता पटापट. हा असं आहे हे धारके आहेत. भरून देताना म्हणजे तपेला खाली झाला की लगेच दुसरा रेडी भरून लगेच. आणि त्या घरामध्ये पूर्ण म्हणजे भात बनवून ठेवलेला आहे 5-6 हजार लोकांचा. पत्रावली वगैरे इथंच ठेवले आहेत सर्व या टेबलावरती आणि इथूनच सर्व भरून देतात. जाऊ पटापट जेवतोय तू जेवून घे. हॅलो त्याचा विशेष सभा तुम्हाला पाहायला मिळतो. सुद्धा हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं ह्या गावामध्ये कोणताही कार्यक्रम असला तर न चुकता अगदी ते त्या कार्यक्रमाला हजर असतात. आजही ते हजर आहेत. त्याचं पुढचं एकदा सांगतो निश्चितच आपण आता आपल्या पुढचं बोला फ्री आहे ने बोला फ्री आहे ने आणि लिंबू सरबत सगळा फ्री आहे. बघ गर्दी भरपूर आहे समजला. फ्री बोलला असतं मग युट्यूबला जाईल तुझा सगळा. फ्री जर बोललास ना तर 5 मिनिटात घर जायची सगळा खपून घरा डायरेक्ट. घोडा आलाय भवानी मातेच्या दर्शनासाठी आणि सगळं थोडा परफॉर्मन्स दाखवत आहे.
साईल डेंजर साईल. यशस्वी आयोजकर्ते आपण विचार केला विनंती बजावण्याच्या शुभारंभ इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर विनंती यांनी देखील यावं व्यासपीठावरती. अभिष्ट चिंतन सभा अर्थात वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्याला भवानी माते चरणी आपण प्रार्थना करू अतिशय उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या हृदयामध्ये भरभराटी हो असे आपण वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देऊ. अर्थात मी अजून एक नाव घेईन की आपण या मंदिराच्या समोर एक देणगी कक्ष आपण इथे उभारला गेलेला आहे. अर्थात कैलासवासी दशरथ शंकर गर्ग यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर दशरथ घरत यांच्या सौजन्याने हा एक देणगी कक्ष उभारला गेला.